हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आत्ता सकाळी उठल्यानंतर आत्ता वाजलेत 7:30 आणि वसूचा क्लास आहे लवकर, सो 7:50ला वगैरे तिचा क्लास आहे. तर तिच्याकडे जाऊया आणि मम्मी टिफिन करते मस्तपैकी. तर ते बघूया. वसूचा आउटफिट बघा, वसूचा आउटफिट. त्यानंतर इथं मम्मी करते चपात्या आमच्यासाठी आणि भाजी केली, चहा उकळतो. सो त्यानंतर आता मी काय करते, मी आंघोळ करते. तुम्हाला आधी त्यापेक्षा आधी माझे प्लांट्स दाखवते आणि मग मी आंघोळला जाते. कारण की खूप जास्त कंटाळ येतो मला लेट झाला की. आणि खरं तर आंघोळ करून नाही वाटत, पण ठीक आहे. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ते एक मी तुम्हाला झाड दाखवेन, जे शेवटा दाखवेन, तुळस आणि ते झाड. तर त्याचं झाडचं ते खाली पडलं आणि ते मी आणलंच नाही. ती गेले, आता गायब झाले. म्हणजे किती आळशी असावं माणसानं, तुम्ही बघा. सकाळी तुम्हाला मी दर्शन करवते माझ्या प्लांट्सचं. हे एवढंच वाढले, म्हणजे हे एवढंच झाड. आणि हे बघा वगैरे बघा, हे निशी. आणि त्यानंतर हे झेड प्लांट, जे आता खूप जास्त उद्ध्वस्त केले कबुतरांनी. परत हे काय वाढण झालंय माहीत नाही का. आणि परत हे पण पूर्ण डिस्ट्रॉय केलं. आणि तिकडे मी गुलाब लावलंय. हे जे ते गुलाब आहे, त्याच्या पुढे अजून एक गुलाब आहे, तुम्हाला दाखवते मी 1 मिनिट. हे वाला प्लांट मला असं वाटलं की जळालंय. हे चिनी गुलाब नाही, बटन गुलाबचं झाड आहे. आणि हे नॉर्मल गुलाबचं आहे. हे बघा, असे गुलाब, ह्याला येल्लो कलरचे गुलाब येतात. हे गिफ्टमध्ये दिलं आहे आम्हाला, हे बघा. सो मग हे जे आहे ना, तर हे मला असं वाटलं जळालं झाड, कारण की ते ऊनच नाही येत आहे. पण परत ह्याला फुटली आता मस्त. तर मला असं झालं आहे की बहुतेक आपल्याला हे बंद करावं लागेल, काढून टाकावं लागेल. कारण की हे नाही तुळस पण नाही तसं लागलेलं आणि खूप छान वाटते. आता कबुतरांचं होतं भीती आहे की कबूतर जरा काढतात, कांड करतात. कारण की हे ना अवघड आहे त्यांचं, खरं सांगते. रेडी तर झालेली आहे आणि आता मी निघाली आहे. आणि आता वाजलेत 8:30 आणि 8:30 वाजता आमचं कॉलेज नाही सुरू होत, तर 9ला सुरू होतं. तर चला जाऊया. ओके, की आता मी ईश्वरीकडे थांबली आणि ऑलरेडी मी स्टँडवरती आहे, जसं तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. आणि भाई साहेब, माझी एन्झायटी लेवल ऑन पीक आहे की कोण बघतंय कोण नाही बघत आहे. मला खूप जास्त कसं वाटतं. नाही, दोघीच आहे. सो गाईज, तुम्हाला जसं मी म्हणलं मगाशी की मी थांबली आहे ईश्वरीसाठी. सी हू इज हिअर. हाय. सो ईश्वरी आलेली आहे. आता आम्ही ऑलमोस्ट पोचलोय कॉलेजमध्ये. म्हणजे ऑलमोस्ट, अजून नाही पोचलेलो एवढं ना, नाही पोचलं. हा, तर आता मग आम्ही काय करणार आहोत की जाणार, लेक्चर करायचे काय ते बघणार. Yes, that's the biggest challenge of the day. तर बघूया, करणार तरी आहे, बट बघूया कसं होतंय. खरं म्हणजे हा ब्लॉग येणार आहे का नाही हे पण मला माहित नाहीये. कारण जर मी क्लिप घेऊ शकले तरच मी हा ब्लॉग टाकणार आहे. नक्की घेणार मी. कारण की खूप मला एन्झायटी होती, आत्ताच एन्झायटी होती की मला जमेल का नाही जमेल. बट स्टील पब्लिक स्पीकिंग खूप खराब आहे माझं. पण ठीक आहे, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. कॉन्फिडेंट फील करत नाही मी, हा प्रॉब्लेम आहे माझा. म्हणजे मला शूट करायला काही प्रॉब्लेम नसतो, पण कॉन्फिडेंट फील नाही होत मला. तसं तर आम्ही दोघी पण क्रिएटर आहे, बट जेव्हा कॅमेरा समोर होतो तेव्हा थोडी भीती वाटते. पण देन ऑल्सो वी फील फॅमिली. तर सांगू, जेव्हा ना असं मागे बसून जेव्हा आपण हे करत असतो तेव्हा ठीक आहे, बट इन पब्लिक जाऊन बोललं इट्स सो डिफिकल्ट. आणि तुम्हाला कळेल कधी जावा पब्लिक मध्ये बोला बघा. आणि जर असं शूट करतोय आणि कोणतं विचारलं काय करताय, युट्यूब चॅनल किती सबस्क्रायबर, 132. सो ठीक आहे, 132 लोक पण खूप आहेत यार आपल्याला जास्त. आणि भाई व्ह्यूज तर आपल्याला 10 वगैरे जातात ह्याला. इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो नसेल करत तर करा. माझं राजनंदिनी पवार 15 आणि इश्यूज 3. सो बघा, नक्की बघा. चला बाय बाय. तरी जरा सांग काय झालं आत्ता आपल्यासोबत. सो आम्ही ऑटोमधून येत होतो आणि त्या रिक्षावाल्याने आम्हाला डीमार्टच्या अलीकडे सोडलं. आणि आम्ही रोज येतो रिक्षातने, पण ते तिथं सोडतात आम्हाला. आणि हे नाही येड्याने. आणि काय तुम्हाला सांगते, त्यासोबत मी भांडली आता, खूप घाण भांडलोय. आम्हाला म्हणतोय की आम्ही रिक्षा स्टँडवरती सांगतो की ह्यांना घेऊ नका. म्हटलं जावा, आम्हाला नका घेऊ भाई, आम्हाला खूप आहेत, खूप रिक्षा आहेत. ते काय असं करतात ना मूर्खपणा. आणि ह्यांना फक्त एक टर्न घ्यायला मौत येते. हे काय असतं.
बाबा मला नाही जमणार डीमार्ट पण सोडा. ठीक आहे आम्ही दुसरी रिक्षा बघितली असती. डीमार्ट बोललो की हा बसा बसा, म्हणजे पैसे पण पाहिजे आणि त्या स्टॉपला सोडायचं पण नाहीये. असं कसं करतात? एक तर तुम्ही तुमचं काम ऑनेस्टली करा, नाही तर त्यापेक्षा करूच नका, घरात बसा म्हणा. तेच की बरोबर आहे. आणि मागच्याच पण ह्याच काकाने असंच केलं. सो मग मी बोलली असा विषय की बाबा मला कळत नाही काय करावं, पण जाऊ दे. मी बोलली त्यांना. आता कॉलेजला आम्ही रोज येतो रिक्षानेच येतो. तिथं आम्ही सांगून ठेवले की रोज आम्हाला इथे सोडत जावं डीमार्ट तिथे, तिथून आम्हाला बरं पडतं. पण नाही, तरी पण काही अडे असतात ती अलीकडे सोडतात आणि पैसे पण माहिती त्यांना. हो ना भाई, आणि 1 रुपया कमी करत नाही. मग काय आता एवढं लांब आम्ही चाललो, तुम्हाला दाखवते. दिसते कधी झाड हे वालं, तिथून आम्ही इथपर्यंत चालत आलो. इथं डीमार्ट पर्यंत. मग हे चुकीचं आहे ना? सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये. सो गाईज हे बघा कोण भेटलं आम्हाला. हे आमच्या फ्रेंड्स आहेत. बीबीए कसं घे तुम्ही? बीबीएच आहे ना? ऑटोवाल्याने कुठं सोडलं? हे तुम्हाला ऑटोवाल्यानं कुठे सोडलं? आम्हाला डीमार्ट बसली. आम्हाला माहिती आहे तिथे मागं सोडलं. आणि ही इज लाईक की तुम्ही हे कशाला म्हणलं, तुम्ही येऊ नका आमच्या रिक्षात. असला बोला लिटरली आम्हाला. ही तर कधी शांत बसत नाही ना. आता ब्लॉग सुरू आहे तर बोलतच नाही. मला बोलवायचं, मी भांडण करते. मी पण भांडलो, आम्ही पण भांडलो. भांडून आलो यार. सो गाईज तुम्हाला दाखवते आमचं आता ID कार्ड. आता आमचं कॉलेज ऑलमोस्ट आलं. तुम्ही बघा इथे दिसतंय का? आलोय फायनली. सो आमचं आता ID कार्ड तुम्हाला दाखवते. एकदम स्वस्त ID कार्ड आहे, एकदम स्वस्त. आता हा जर सरांनी ब्लॉग बघितला म्हणजे टेम्पररी आहे गाईज, टेम्पररी. परमनंट वाली यायचं. जस्ट लेट मी शो यू बेट. म्हणजे आणलं का नाही ते पण माहित नाही, पण तुला दाखवा आधी. वा कोण आला? हे बघा किती स्वस्त ID कार्ड आहे. नंबर बघा. मिळते का ID कार्ड तुला? हाय आसिया दाखवा. आसिया मिळते का आज तुला ID कार्ड? काहीतरी घडलं माझ्या बॅगला. ID कार्ड दाखवायला लागतंय. नाही ग, ब्लॉग साठी काय पण करतो. या लेट्स गो टू कॉलेज. आज टीचर डेची रांगोळी बघा. आम्ही तर नव्हतो पण ठीक आहे. सो गाईज लेक्चर झालेले आहेत आमचे आणि माझा आता शेवटचं लेक्चर ऑफ आहे. सो मग मी आणि ईश्वरी आता निघालोय. आता रोज आम्ही इथून रिक्षाने जातो, पण आज असा विचार केला की बसनी जाऊया. तुम्हाला पण दाखवते बसचा प्रवास कसा असतो. मला 2 बस बदलायला लागतात, पण आज शक्यतो आम्ही एकच बस बदलणार आहे. कारण की एक काम होतं, काम नाही खायचं आहे. मला वडापाव खायचा होता. टिफिन खाल्लाय, हिला टिफिन खाल्ला नाही तरी पण हिला वडापाव खायचं. हिला वडापावची भूक लागली आणि मला भूक म्हणजे असं काकू, तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर हिला 2 चपात्या आजच्याच खायला द्या. शपथ. मम्मी मला हाणणार आहे आता घरी गेल्यानंतर. पण ठीक आहे, बघूया आपण आता जाऊया. बस काय लवकर येत नसते. बघू आता. चला तुम्हाला दिसते का इथं तिथं पोरं बसले बघा. तिथं आम्ही बसतो, स्टँडला बसतो. ओके, तर स्टँडला इथं बसतो. बघूया आता कधी बघू. आता तरी काही दिसत नाहीये, पण बघूया. तो अर्धा तास थांबलो पण आम्हाला बस काय भेटली नाही. खूप भूक लागले मॅडमला वडापावची. आता हे बघा रिक्षाने निघाले आता घरी. 20 रुपये घालून. चला रोज असं तसं रिक्षाने जातो आम्ही. आज डोकं चाललेलं की बसनं जाऊया. पण ते मग बस नाही मिळाले आम्हाला, कारण आमच्या नशिबात रिक्षा नाही रोज. तेच रोज रिक्षाच आहे आमच्या नशिबात. त्यामुळे असं जात. आपला प्लॅन सांग आता काय करणार आहे. सो आता नंदिनी माझ्याकडे येणार आहे का? पहिल्यांदा येते. हिला किती वेळा म्हणते ये आज म्हटलं यायचंच तू म्हणतो, नाहीतर बोलू नकोस. आणि आता आम्ही थांबणार आहे पुढे वडापाव खायला. सो आज कॉलेज लवकर सुटल्यामुळे आम्हाला खूप जास्त टाइम मिळतो. ओके, सो लेट्स गो. मग यायचं घर तुम्हाला दाखवते घर कसं आहे. ओके चला. गाईज गेस वॉट, साईनाथ बंद आहे. दिसतं तुम्हाला? म्हणजे आमचं नशीब नशीबच नाही वडापाव खायचं आलं फक्त ते शटर बंद आहे. म्हणजे आता नाही खाऊ शकणार आम्ही. चला घरी आता. काय नशीब नको मला आज वडापावच खायचं.
मला नाही गोड खायचं. सो एवढा मोठा पाऊस झाल्यानंतर आता आम्ही निघालो ईश्वरीच्या घरी आणि बघूया आता घर काय होतंय माझं काय काय एवढं होतंय? चांगलं नाही का बस काय करायचं टूरवीर नाही. घराचे टोर तर नसणार आहे 100%, बट माझी रूमच फक्त बघायला येईल तुम्हाला, बाकी काही नाही. हा ही जी रूम दाखवूया तुम्हाला, दाखवतो रूम दाखवतो. कुठनं शूट होते हिचे व्हिडिओ ते पण दाखवते. किती मोठे इन्फ्लुएन्सर. ओके सो ही स्कूल गाईज तुम्हाला माहिती आहे का, कुठली शाळा सांगा जरा मला. चला घरी चला. गाईज ईश्वरीची रूम, तिचा बेड बघू शकता तुम्ही. ओके सो चला जायची वेळ आलेली, जातो आता आम्ही. बाय बाय बाय. सो आता आम्ही भेटून आलेलो आहे ईश्वरीच्या मम्मीला. म्हणजे मी शूट नाही केलं कारण मला एन्झायटी होती शूट करायची. तो हिचे भाव आहेत. अरे हाय कर रे. हे आदित्य ना. हो आणि तो अजिंक्य दिसतोय का. हे दोघे जुडवा आहेत बाय द वे. हिचे भाव जुडवा भाव आहेत. सो आता आम्ही म्हणजे मी निघाले घरी आणि मला सोडायला येते. सो चला अजिंक्य हाय कर रे. हे बघा अजिंक्य क्लासला निघाला आता. सो चला जाऊयात. का यांचं सरळ दिसणार रोड नाही कळत नाही ना मध्ये. कुठनं कसं येणार तुला कळतंय का कसं कुठनं येणार. जाऊ तरी बी काय महासाणी असतील काय माहिती. मला तर कसं सगळ्याला कळालंय. फक्त मला सोसायटी कळाली आहे. लाईक सोसायटी इज ओके. सोसायटी हा सिल्वर ओक मध्ये राहतेच कळले. हा सिल्वर ओक मध्ये राहते हे कळाले. ते पण इन्स्टावाल्या फॅन्सला. इन्स्टावरती फॉलो नसेल आता जवळ लवकर करा. आणि त्यानंतर तिथं मी कुठल्या विंग मध्ये राहते हे कोणाच माहित नाहीये. आणि जर कळालं तरी तुम्ही कुठे एवढी मोठी खाली जाऊन थांबा तुम्ही इथे खाली ब्लॉक करत खाली येणार गाईज. ओके मला पप्पा हानते मला माहिती कोण खाली बिल आले तर. मग काय ओके पाऊस घ्यायला जो. सो आता मी रिक्षात बसली आणि आता मी निघाले माझ्या घरी. कारण की खूप जास्त कंटाळा आलाय. ऑब्विसली कंटाळा तर येणारच आहे कारण की हे. आणि ईश्वरच्या घरी गेली होती, भारी वाटलं, खूप छान वाटलं. सो आता मी घरी निघाले, भावाला बोलवले. आता चला जाऊयात आपण. आता ही एन्झायटी ऑन स्पीक आहे म्हणजे आता सध्या काय सांगू तुम्हाला. सो गाईज कॉलेजवरून आली त्यानंतर जरा रेस्ट केला आणि आता माझ्या बहिणीने बनवलंय माझ्यासाठी एक बीटरूटचा फेस मास्क विथ स्क्रब. आता हा पहिला स्क्रब आहे. सो मी पहिला स्क्रब करते आणि राईस आणि बीटरूट. भाई साहब अशी बहीण सगळ्यांना भेटावी जी बिना सांगता ती तिच्यासाठी करत होती. आणि शी वाज लाईक की जिथे मी स्क्रब करते तुला पण घे ना. अशी बहीण सगळ्यांना भेटावी गाईज. खरं सांगायचं म्हणजे तर हो डेफिनेटली भेटली पाहिजे. जस्ट अ मिनिट. ह्याने फरक तर एवढा नाही पडत आहे पण ठीक आहे. तर बघू शकतो असं मी स्क्रब करते आहे. ह्याची रेसिपी मी टाकेन कधीतरी माझ्या इंस्टाग्रामला. सो तुम्ही तिकडे मला फॉलो करा डेफिनेटली. तर सो चला मी आता जरा माझं पॅम्परिंग सेशन आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.